नमस्कार मित्रांनो. तर माझ्या हातात आज जे तुम्ही बघताय हे एक मेडिकल इन्स्ट्रुमेंट आहे. याच्याबद्दल तुम्हाला माहिती आहे का नक्की काय आहे आणि याचा वापर कशासाठी केला जातो? तर कोणाला ऑलरेडी माहीत असेल तर चांगली गोष्ट आहे, पण माहीत नसेलच तर चला आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगतो की याचा वापर कसा करायचा आणि काय फायदा होतो याचा. तर हे जे इक्विपमेंट आहे मित्रांनो, तर याला म्हणतात मिल्क सायपन किंवा टीट सायपन असं याला म्हटलं जातं. तर याचा वापर का केला जातो तर तुम्हाला थोडक्यात दाखवतो. कधी काय होतं मित्रांनो, की आपल्या ज्या फिरस्ती शेळ्या असतात यांना कधी चरताना काट्या झाडाझुडपात गेल्यानंतर सडाला जखम होते, कधी काटे लागतात, सड फाटतं. तर अशा टायमिंगला डॉक्टर त्याच्यावरती आपला स्टिचेस घेऊन देतात किंवा टाके टाकलेले असतात. तर अशा वेळी आपण शेळीचं दूध हे काढू शकत नाही किंवा काढता येत नाही, कारण ती जखमसारखी चिघळत असते. तर हे दूध काढण्यासाठी तर हे सायपांचा वापर केला जातो. तो कसं तर मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो आता, की ही जी मेटलची स्टिक आहे ही हळूवार आपल्याला सडातून आतमध्ये टाकायची. सडाचं जे आपलं छिद्र असेल त्या छिद्रातून हळूवार ती स्टिक आपल्याला मध्ये टाकायची आहे आणि कुठलाही त्याच्यावर प्रेशर न देता ऑटोमॅटिक त्यातून दूध जे आहे मित्रांनो आपलं हे बाहेर येत असतं. तर आपली ही जी शेळी आहे हिला सडामध्ये एकदम छिद्राच्या जवळ एक गाठ तयार झाली होती, जेणेकरून तिचं सडामधून दूध येण्याचा जो मार्ग आहे तो ब्लॉक झालेला होता. डॉक्टरांनी तो मधली जी गाठ आहे ती ऑलरेडी ब्रेक वगैरे केलेली होती ती रिमूव्हल दुसऱ्या एका टूलने. पण आता त्यातून दूध बाहेर येण्यासाठी ती जखम भरून ती पुन्हा जखम भरल्यानंतर जे सडाचं जे छिद्र आहे किंवा जे एंट्री आहे एक्झिट आहे ते बंद होऊ नये यासाठी आपण हे मिल्क सायपन वापरतो, जेणेकरून त्यातून दूध हळूवार कंटिन्यू बाहेर येत जाईल कुठलाही सडावरती प्रेशर न देता. तर अतिशय उपयुक्त टूल आहे मित्रांनो. ज्यांना कुणाला शेळ्यांना जखम झालेली असेल सडामध्ये किंवा कासाला जखम झाली असेल, ज्या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे की आता शेळीचं दूध आपल्या हाताने काढता येऊ शकत नाही, तर हे अतिशय उपयुक्त टूल आहे. कुठल्याही मेडिकल स्टोअरमध्ये तुम्हाला हे भेटून जाईल. त्यांना मिल्क सायपन किंवा टीट सायपन हे तुम्ही मागू शकता. याची किंमत म्हटलं मित्रांनो तर किंमत अतिशय कमी आहे. 40 ते 45 रुपयामध्ये तुम्हाला हे टीट सायपन मिळून जाईल. पण याचा वापर खूप चांगला वापर होतो याचा आणि अतिशय फायदा आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये कळवा. कुणाचे काही प्रश्न असतील तर ते देखील तुम्ही विचारू शकता आणि या व्यतिरिक्त कुणाकडे काही अजून माहिती असेल याविषयी तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये तुम्ही शेअर करू शकता. ठीक आहे, धन्यवाद. अन्नदाता सुखी भव.